सर्वांना नमस्कार। आज 10 मार्च 2024 रात्रीचे 8 वाजून जवळपास 4 मिनिटं झालेले आहेत। बरेच मेंबर जॉईनिंग लेट होत असल्यामुळं थोडंसं एक 3-4 मिनटं आपण वेट केलं। आता आपण सेशन सुरुवात करतोय। तत्पूर्वी मला काही सदस्यांनी या ठिकाणी मायक्रोफोनला परमिशन दिलेली दिसत नाही, त्यामुळे काय होते की त्यांना आपण जे काही बोलतोय त्यात तो आवाज जात नसणार आहे। तर मायक्रोफोनला परमिशन देणं त्यांनी अत्यंत गरजेचं आहे। मी या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दाखवतो बघा। तर बरेच मेंबरनी काय केलेलं आहे की आपली मायक्रोफोनची परमिशन जी आहे ती चालू केलेली नाही। या ठिकाणी बघा, हे जे पार्टिसिपंट्स आहेत खालचे, या ठिकाणी तुम्हाला दिसते इथं हे जे पार्टिसिपंट आहेत इथले माईक चालू नाही आहेत, माईक, त्यामुळं त्यांना आवाज जात नसणार आहे। तर आपण जे काही बोलतोय तो त्यांना आवाज जात नाही, त्यांनी हे माईक चालू करायचे। आता ते कसे चालू करायचे हे कदाचित त्यांना माहिती नसेल, बरेच जण नवीन आहेत, तर त्यासाठी आपण त्यांना एकदा मार्गदर्शन करूया की आवाज येण्यासाठी त्यांनी काय करायचं आहे। मी एक या ठिकाणी PDF दाखवतो तुम्हाला काय करायचं आहे। जर झूम मीटिंगमध्ये त्यांना आवाज जात नसेल तर बघा, झूम मीटिंगचा आवाज येत नसल्यास असे करा। काय करायचं आहे, त्यांनी सुरुवातीला जी आपली झूम मीटिंग ओपन केली की स्क्रीनवर टच करायचं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी टच करायचं आहे, त्याच्यानंतर वायफाय और सेल्युलर डाटा या ठिकाणी टच करायचं आहे, आणि त्याच्यानंतर एकदा त्यांनी टच केलं की असं दिसणार आहे त्यांना, आणि मग तुम्हाला मीटिंगमधील सर्व आवाज येणार आहे। अशा पद्धतीने ज्यांनी केलेलं आहे त्यांनाच फक्त या मीटिंगचा आवाज जाणार आहे, बाकीच्यांना आवाज येणार नाही। आवाज येत नाही असे कमेंट येते। आवाज येण्यासाठीच आपण ही आयडिया सांगितली काय करायचं आहे, तर ते थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे। बघा, झूम मीटिंगचा आवाज येण्यासाठी काय करायचे, अजूनही कमेंट टाकतायत आवाज येत नाही म्हणून। इथं आपण सांगितलंय झूम मीटिंगमध्ये आवाज येत नसल्यास असे करा, कारण आपण जे काही बोलतोय ते त्यांना आवाज जात नाही, त्यामुळे आपल्याला इथं मार्क करून दाखवायची गरज आहे। काय करायचं आहे, त्यांनी आपली झूम मीटिंग जी आहे त्या मीटिंगला क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर टच करायचं आहे। स्क्रीनवर पहिल्यांदा त्यांनी काय करायचं आहे, स्क्रीनवर टच करायचं आहे। स्क्रीनवर टच केल्यानंतर त्यांनी हे जे असलं हेडफोनचं चिन्ह आहे इथं टच करायचं आहे, त्याच्यानंतर असं वायफाय और सेल्युलर डाटा याच्यावर क्लिक करायचं आहे। मग याच्यानंतर माईकला अशी आडवी रेषा मारल्यासारखं दिसेल, आणि मग त्यांना मीटिंगमधील आवाज येणार, आवाज येईल, सर्वांना आवाज येईल। हे लिहून का दाखवलं आपण, तर ज्यांना आपण जे काही सांगतोय ते आवाज जात नाही म्हणून। आता बघा, आपण या मीटिंगला मोठ्या संख्येनं जॉईन झालेले आहात, बऱ्यापैकी सर्वांना समजलेलं आहे काय करायचं आहे। तर आणखी काही एक दोघा तिघांना समजलेलं नाही, ते हळूहळू समजून घेतील। सुरुवातीला या मीटिंगला जॉईन झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो। माझं नाव PD शिंदे। मी तंत्रज्ञ होणारच अंतर्गत शिक्षकांना ज्यांना तंत्रज्ञानाची खूप भीती वाटते किंवा अजिबात काही जमत नाही अशा शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम करतो। यामध्ये शिक्षकांना आवश्यक असणारी सगळी कामं शिकवत असतो। साधारणपणे 3 महिने हा कोर्स चालतो। दररोज रात्री 1 तासाचं ऑनलाईन सेशन असतं, त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा मिळतं तुम्हाला। ही 6वी बॅच आहे, आणि ही 6वी बॅच येणाऱ्या 20 मार्चपासून सुरू होते। आज त्याचं फक्त इंट्रोडक्टरी सेशन आहे, म्हणजे ओळख सत्र आहे। या ठिकाणी तुम्हाला
या 3 महिन्यामध्ये काय शिकायला मिळणार आहे वगैरे सगळा अभ्यासक्रम मी सांगणार आहे. आपली सांगण्याची पद्धत कशी आहे, त्याच पद्धतीनं अगोदर आपण कशा पद्धतीने घेतो, त्याचा सराव कसा करून घेतो, ग्रुपवर कशा पद्धतीने सूचना दिल्या जातात, हे सगळं आपण ह्याच्याबद्दल आज चर्चा करणार आहे. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला हा कोर्स करण्याची गरज का आहे ते थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. कारण आपण खूप हुशार आहोत, सगळे शिक्षक आपण खूप हुशार आहोत. मॅक्झिमम यातले जिल्हा परिषद शिक्षक आहेत. आवाज ना, हॅलो, आवाज येतोय का बघा जरा, आवाज येतोय का चेक करा. हॅलो, आवाज येत नाही का? येतोय म्हणून कमेंट आलेली आहे. ठीक आहे, येतोय आवाज येत आहे. ठीक आहे, अडचण नाही, व्यवस्थित आवाज येतोय, कमेंट येत आहेत. ठीक आहे. काही जणांना मला वाटतं त्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांना आवाज जात नसणार आहे. ठीक आहे, आवाज येतोय. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सांगत होतो की हे प्रशिक्षण करण्याची तुम्हाला गरज का. कारण आपण याच्यामध्ये मॅक्झिमम जिल्हा परिषदचे शिक्षक आहोत. शिक्षक माध्यमिकचे असोत, जिल्हा परिषदचे असोत, शिक्षक खूप हुशार असतो. फक्त आपल्याला काय होतं की तंत्रज्ञानाची भीती वाटत असल्यामुळे काही गोष्टीपासून आपण दूर राहिलेला असतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण काय करतो की दूर त्याच्यापासून राहिलेलं असल्यामुळे आपल्याला थोडीशी भीती वाटते. बऱ्याच वेळेला आपल्याला काय करायला लागतं की दुसऱ्यांची मनधरणी करायला लागते की मला हे एवढं करून दे, हे कसं ते समजावून सांग. आणि याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला अडचणी येतात. तर हे आपल्याला याच्यापासून सुटका करून घ्यायची आहे. कोणावरही आपल्याला विसंबून राहायचं नाही. कारण जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार संपला. कारण हे माहिती तंत्रज्ञान इतक्या फास्ट बदलायला लागले की इथं आपण मागं राहून चालणार नाही. मी नेहमी आपल्या नोकिया कंपनीचं उदाहरण सांगत असतो. नोकिया ही एक अतिशय नामांकित ब्रँड होता की त्याच्याशिवाय दुसरा मोबाईल कोणता मार्केटमध्ये नव्हता. एक काळच असा होता की मोबाईल म्हटलं की नोकिया हा ब्रँड होता. परंतु कालांतरानं असं झालं की नोकियाला स्वतःच्या ब्रँडबद्दल आणि स्वतःच्या ब्रँड व्हॅल्यूबद्दल खूप कॉन्फिडन्स होता. आणि त्याच्यामुळं जरी काळ फास्ट बदलत गेला तरी नोकियानं आपल्या जी पॉलिसी आहे, जी क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले नाहीत. गरजेनुसार काळानुसार बदल जे झाले ते बदल स्वीकारले नाहीत. आणि नोकिया ही कंपनी बघता बघता मार्केटच्या बाहेर फेकली गेली. आणि त्याच जागेला अगदी नवख्या असणाऱ्या कितीतरी कंपन्यांनी मार्केट काबीज केलं. आज आपण बघतोय नोकियाचा मोबाईल कुठेही आपल्याला बाजारात दिसत नाही. दुसरं घड्याळ आहे सोनाटा किंवा टायटनचं घड्याळ, किंवा आपण सोनाटाचं म्हणतो घड्याळ, जे रिस्ट वॉच आपल्या मनगटी जी घड्याळ होते, ही सोनाटाची घड्याळं किंवा टायटनची जी घड्याळ म्हणतो आपण त्याला, ती टायटनची घड्याळ म्हणजे एक ब्रँड होता त्यावेळी. ज्या व्यक्तीच्या हातात टायटनचं घड्याळ आहे त्या व्यक्तीला एक व्हॅल्यू होती. म्हणजे त्या व्यक्तीकडे बघायची एक नजर वेगळ्या पद्धतीची होती. तर इतक्या खास क्वालिटीची घड्याळंसुद्धा आज कोणाच्या हातावर दिसत नाहीत. कारण प्रत्येकाच्या हातावर स्मार्टवॉच आलेत. पण टायटन कंपनीनं एकही स्मार्टवॉच बाजारात आणलेलं नाही. आणि त्यामुळं मनगटावरची घड्याळं निघून गेली आणि त्या ठिकाणी स्मार्टवॉचनं जागा घेतली. तर असं आहे, काळ बदलत असतोय आणि काळाच्या बदलत्या ओघानुसार आपल्याला सुद्धा स्वतःमध्ये बदल करून घ्यावे लागतील. त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानापासून दूर राहून चालणार नाही, आपल्याला ते शिकावंच लागेल. आणि त्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना काहीही येत नाही अशा शिक्षकांना म्हणून आपण काय करतोय, अगदी सुरुवातीपासून अभ्यासक्रमाची अगदी सुरुवात ज्यांच्या आ इ ई पासून जसं पहिलीच्या मुलांना शिकवतो तसं आपण घेत असल्यामुळं तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. तुमच्या या संदर्भातल्या ज्या काही शंका वगैरे असतील त्या सर्व शंका विचारण्यासाठी तुम्हाला शेवटी वेळ दिलाच जाणार आहे. आपण एक नमुना सेशन अगोदर बघूया की कशा पद्धतीने आपण घेतो, अभ्यासक्रम काय आहे ते आपण एक 10 ते 15 मिनिटानंतर आपण सुरुवात करूया. आज आपण या नमुना सेशनसाठी एक भाग निवडला आहे, तो म्हणजे इमेज एडिटिंग, फोटो एडिटिंग असं म्हणतो आपण त्याला. आता फोटो एडिटिंगचे वेगवेगळे प्रकार असतात. आता हा बॅकग्राऊंडला तुम्हाला जो दिसतोय, मी तंत्रज्ञ होणारच बेसिक टेक्नॉलॉजी बॅच 6, हा सुद्धा
इमेज एडिटिंगचा भाग आहे. एक फोटो घेतलेला आहे, त्या फोटोवर काही इमेज लावलेले आहेत, काही टेक्स्ट लिहिलेलं आहे. हे फोटो एडिटिंगचंच काम आहे. त्याच पद्धतीनं फोटो एडिटिंग दुसऱ्या एक पद्धतीने केलं जातं की फोटोची साईज कमी करणं, फोटोला कॉम्प्रेस करणं, फोटो क्रॉप करणं, हे सुद्धा इमेज एडिटिंगमध्ये येतं. आता हे काम आपल्याला ॲज अ शिक्षक म्हणून वारंवार करावं लागतं. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म भरावे लागतात. आपल्याला काही ऑनलाईन काम करावं लागत असतं आणि त्यावेळी तिथं फोटो अपलोड करण्याची गरज असते. परंतु त्या फोटोला आपल्याला जसंच्या तसं अपलोड करता येत नाही, कारण तिथं अट घालून दिलेली असते की हा फोटो एवढ्या एवढ्या केबीचा पाहिजे, एवढ्या एवढ्या साईजचा पाहिजे. तर अशा वेळी आपली अडचण होऊन बसते आणि ते कुठून करायचं हे आपल्याला माहिती नसतं. तर अशा वेळी आपल्याला अशा कुठंही कॉम्प्युटरवर जाण्याची किंवा कोणाची मदत घेण्याची गरज नाही. आपल्या मोबाईलमधील एक ॲप आपलं काम करणार आहे. तर ते ॲप कोणतं आहे, त्याचा वापर कसा करायचा, त्याचीच थोडक्यात माहिती घेऊया. फक्त 10 ते 15 मिनिटात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या या सेशन्समध्ये काय काय अभ्यासक्रम घेतला जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे प्रश्न, अशा पद्धतीनं आजचं हे सेशन असणार आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आपल्याला हे फोटोचं एडिटिंग करण्यासाठी आपल्याला एका ॲपची गरज आहे. ॲपचं नाव आहे .photo. बघा, मी या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरमध्ये आलेलो आहे आणि गुगल प्ले स्टोअरमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे .photo असं सर्च करायचं आहे. .photo सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मधमाशीचं जे पोळं असतं तशा पद्धतीनं असं षटकोनी आकाराचं लोगो असलेलं एक चिन्ह दिसेल आणि ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप मी वेळ वाचवण्यासाठी म्हणा किंवा अगोदरच मी वापरत असल्यामुळं हे अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मात्र हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. आता हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी जी काही लिंक लागते ती लिंकसुद्धा आपण ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घ्याल कोर्सला त्यावेळी त्यांचा एक ग्रुप तयार केलेला असतो. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी आपण ग्रुप तयार केलेला आहे. आज आपण अजून ॲडमिशन सुरू केलेली नसल्यामुळं, कारण 20 तारखेला आपण हा कोर्स सुरू करतो आहे आणि त्याच्यामुळं हा बघा टेक्नो ट्रेनिंग बॅच 6 नावाचा एक ग्रुप इथं तुम्हाला दिसतो आहे आणि या ग्रुपचे अजून आपले अद्याप ॲडमिशन्स सुरू झालेले नाहीत. या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि याच्यामध्ये त्या ग्रुपची लिंक वगैरे जे काय आपल्याला लागणार आहे, आज शिकवायचं आहे समजा, याच्यासाठी आपल्याला हे ॲप लागणार आहे, याची लिंक तुम्हाला तिथं पाठवली जाते. आता हे ॲप, एखाद्या ॲपची लिंक कशी दिली जाते, तर या ठिकाणी तुम्हाला हे ॲप ओपन करायचं असतं. त्याच्यानंतर इथं वर 3 टिंब दिसतात, याच्यावर क्लिक करायचं असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि इथं शेअर नावाचं बटन येतं, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं की इथं URL कॉपी करण्याचा ऑप्शन येतो किंवा डायरेक्टली आपल्याला व्हॉट्सअप निवडता येतं आणि तुमचा जो कोणता ग्रुप असेल किंवा जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेंड करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ॲपची लिंक पाठवता येते. या ॲपवरून त्या लिंकवरून हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करता येतं. आता त्याच्यानंतर हे एकदा का ॲप आपण इन्स्टॉल केलं की त्या ॲपला आपल्याला ओपन करायचं आहे. ॲप जर सुरुवातीलाच आपण वापरत असू तर काही परमिशन्स मागितल्या जातील. त्या ज्या परमिशन्स आहेत आपल्याला द्याव्या लागतील, कारण अँड्रॉईडच्या पॉलिसीनुसार जोपर्यंत तुम्ही एखाद्या ॲपला सगळ्या परमिशन देत नाही तोपर्यंत ते ॲप प्रॉपरली वर्क करणार नाही. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो. याच्यामध्ये 2 भाग आहेत, इमेज आणि इकडं व्हिडिओ. म्हणजे ह्या ॲपमधून आपल्याला व्हिडिओ आणि इमेज अशा दोन्ही पद्धतीची कामं करता येतात. इमेज म्हणजे फोटोवर काम करता येतं आणि व्हिडिओ म्हणजे व्हिडिओवर काम करता येतं. याच्यामध्ये कोणती कामं आहेत? कॉम्प्रेस इमेज, कॉम्प्रेस व्हिडिओ. कॉम्प्रेस करणं म्हणजे काय, तर एखादं जे मोठ्या साईजचं असतं त्याची बारीक साईजमध्ये रूपांतरित करणं याला कॉम्प्रेस इमेज असं म्हणतो. उदाहरण सांगायचं झालं तर एखादा स्पंज आहे किंवा कापूस आहे, आपण छोट्या जागेत बसवायचं असेल आपल्याला, तर आपण त्याच्यावर दाब देऊन काय करतो, आपण त्याला कमी जागेत बसवतो. आपला स्वयंपाकाचा गॅस जो असतो तो सिलेंडरमध्ये अतिशय उच्च प्रेशरनं कॉम्प्रेस करून बसवलेला असतो. याला कॉम्प्रेशन असं म्हणतात. तर फोटोचं कॉम्प्रेशन करता येतं आणि व्हिडिओचं सुद्धा कॉम्प्रेशन करता येतं. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे रिसाईज इमेज आणि रिसाईज व्हिडिओ. याच्यामध्ये सुद्धा याची साईज कमी केली जाते, जास्त साईज करता येत नाही. कोणत्याही फोटोच्या एडिटर ॲपमधून साईज वाढवता येत नसते, मात्र ती
कमी करता येत असते, तर साईज कमी करता येते. आणि त्याच्या खाली क्रॉप इमेजेस आणि ट्रिम व्हिडिओ, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फोटो कट करणं किंवा व्हिडिओ कट करणं अशा पद्धतीचा ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण हे जे ऑप्शन्स आहेत 3, कॉम्प्रेस इमेज, रिसाइज इमेज आणि क्रॉप इमेज, हे 3च भाग बघणार आहोत. कॉम्प्रेस हे व्हिडिओ वगैरे आहे ते सेम असंच आहे. ते आजच्या सेशनला जर घेतलं तर सेशन खूप मोठं होईल. आपण आपल्या सेशनला थोडंच भाग घेत असतो, कारण एकाच वेळी जर जास्त भाग घेतला तर तो अनावश्यक गोंधळ होतो आणि काहीच समजत नाही. आणि म्हणून आपण काय करतो, थोडा भाग दररोज घेत असतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण हे 3च भाग घेतोय, कॉम्प्रेस इमेज, रिसाइज इमेज आणि क्रॉप इमेज. सुरुवातीला कॉम्प्रेस इमेज हा भाग मी क्लिक करतोय, कॉम्प्रेस इमेज. आता याच्यामध्ये बघूया आपल्याला काय करायचं आहे. जसं मी सांगितलं की साईज कमी करण्यासाठी हे वापरलं जातं. आता उदाहरण बघायचं झालं, ज्यावेळी आपण त्याच्यावर क्लिक करतो त्यावेळी आपल्याला फोटो निवडायला सांगतं. फोटो निवडायला सांगितल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळे फोटो दिसत आहेत आणि या फोटोची इथं साईजसुद्धा दिसते पहा. 1.76 MB, 2.62 MB, 2.63 MB. अगदी मोठ्या साईजचे हे फोटो आहेत. गॅलरीमधून हे फोटो आपण निवडणार आहे. याच्यावर क्लिक केलं की आपल्या गॅलरीमधून या ठिकाणी गॅलरीकडे घेऊन जातं आपल्याला, आणि गॅलरीतला कोणता फोटो आपल्याला अपलोड काय म्हणतो आपण त्याला, कॉम्प्रेस करायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारतं. या ठिकाणी मी समजा आता सगळ्यात मोठी साईज असणारा हा 2.62 MBचा फोटो आहे, त्याला क्लिक केलेला आहे. क्लिक केल्यानंतर इथं खाली हिरवी पट्टी आली आहे आणि तिथं नेक्स्ट नावाचं एक बटन आहे. त्या नेक्स्ट नावाच्या बटनावर मी क्लिक करणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढचं काम करता येईल. नेक्स्ट केलं, इथं तो फोटो आलेला आहे. इथं हा फोटो आलेला आहे. त्या फोटोची इथं साईज आलेली आहे 2.62 MB आणि त्याचं जे रिझोल्युशन म्हणतो आपण, त्याची लांबी आणि रुंदी किती आहे तर 2076 बाय 4068 हे पिक्सलमध्ये असते. आपल्या कॅमेऱ्याला आपण म्हणतो ना पिक्सेलेट, 64 मेगापिक्सल किंवा असं जे म्हणतो आपण, तर हे आपल्या फोटोची साईज ही अशा पद्धतीनं हाईट आणि विड्थ पिक्सलमध्ये सांगितली जाते. तर इथं त्याचं डायमेन्शन्स आणि त्याची साईज दिलेली आहे. आता हा फोटो आपल्याला कमी साईजमध्ये करायचा आहे. म्हणजे असं सांगितलं आपल्याला की हा फोटो आपल्याला समजा 50 KB मध्ये करा किंवा 20 KB मध्ये करा. बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलेलं असतं. आपण मुलांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरताना मुलांचे फोटो काढतो, परंतु तो 5 MBचा 4 MBचा असा निघतो आणि तिथंच अट असते की 20 KB मध्ये करा, 30 KB मध्ये करा. तर त्यावेळी आपली धावपळ होती की हा फोटो इमेज कसं रिसाईज करायचा किंवा ती साईज लहान कशी करायची. तर या ठिकाणी आपल्याला कॉम्प्रेस करता येतोय किंवा रिसाईजचा सुद्धा ऑप्शन आहे. आता याच्यामध्ये हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला कॉम्प्रेस मोड वेगळे दिलेत. ॲटो, फाईल साईज पर्सेंटेज, कॉम्प्रेस क्वालिटी, अशा पद्धतीचे 4 ऑप्शन आहेत. इथं खरं तर ॲटो हा ठेवायचा असतो, रिकमेंडेड आहे. परंतु आपल्याला जर असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलला काम करायचं आहे तर तुम्ही खालचे ऑप्शन निवडू शकता. इथं बघा, ॲटोवर क्लिक केल्यानंतर स्मॉल, मीडियम आणि लार्ज अशा 3 पद्धतीचे या ठिकाणी प्रकार दिलेत. तुम्हाला ही फाईल स्मॉल करायची आहे का मीडियम ठेवायची आहे का लार्ज करायची आहे, तर आपल्याला शक्यतो स्मॉल करायची असते. आपण जर स्मॉल म्हटलं आणि इथं खाली जर स्टार्टमध्ये गेलो तर त्या फाईलचं काय होणार आहे, स्मॉल साईजमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आपण करून बघूया. स्टार्ट म्हटलं, कन्व्हर्जन झालेलं आहे. पण इथं बघा, ओरिजिनल इमेज आणि कॉम्प्रेस्ड इमेज दोन्हीतला फरक बघा. 2.62 MBची फाईल होती, ती अवघी 209 KBवर आलेली आहे. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉम्प्रेशन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला जर वाटलं की हे मला पुरेसं आहे आणि मला हे चालणार आहे तर या ठिकाणी तुम्ही सेव्ह करू शकता. मला असं वाटतं की मला ह्याची साईज अजून बारीक पाहिजे आहे, मला हे चालणार नाही, तर हे सेव्ह न करता मी परत एकदा ह्याच्यावर काम करणार आहे. जर आपलं काम योग्य पद्धतीने झालं असेल तर तुम्ही इथून सेव्ह करू शकता किंवा इथून शेअरसुद्धा करू शकता. आता मी काय करतो, मला हे काय योग्य वाटलेलं नाही, मला ह्याच्यापेक्षा अजून बारीक साईज करायची आहे, म्हणून मी इथं बॅकला जातोय. बॅक, त्याच्यानंतर बघा, एकच मिनिट, मला थोडंसं स्क्रीन परत एकदा शेअर करावी लागते.
दिसत असेल स्क्रीन आता परत एकदा. ठीक आहे. आता बघा मी काय करणार आहे, इथं बॅकला जाणार आहे कारण मला माझ्या मनाप्रमाणे काम झालेलं नाही, म्हणून मी पुन्हा एकदा बॅक जाणार आहे, बॅक, आणि इथं डिस्कार्ड करणार आहे कारण हे सेव्ह होणार नाही अशी मला या ठिकाणी सूचना दिलेली आहे. मी ओके म्हणतो. आता पुन्हा एकदा कॉम्प्रेस इमेजमध्ये जाणार आहे मी, कॉम्प्रेस इमेज. आता याच्यानंतर पुन्हा तोच फोटो घेणार आहे आणि नेक्स्ट म्हणणार आहे. आपण इथं ॲटो हा मोड घेतला. आता आपण फाईल साईज हा ऑप्शन घेऊन बघूया. याच्यावर क्लिक केलं. याच्यामध्ये फाईल किती साईजची पाहिजे तुम्हाला, 10 KB पाहिजे, 30 KB पाहिजे, 100 KB, 500 KB, किती पाहिजे, किंवा तुमच्या मनानं इथं तुम्ही टायपिंग करू शकता. मला 20 KBची पाहिजे, अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही टाईप करू शकता आणि इतर स्टार्ट म्हणू शकता. याच्यावर जर मी क्लिक केलं तर 20 ॲक्युरेट KB होणार नाही, याच्यापेक्षा एखादा दुसरा KB कमी जास्त होईल. आता या ठिकाणी बघा, जी आपली फाईल 2.62 MBची होती ती फक्त 21 KB मध्ये आलेली आहे. म्हणजे अतिशय क्वालिटी, अतिशय त्याची ही केलेली आहे, कॉम्प्रेस मोठ्या प्रमाणावर केलेली आहे आणि त्याची साईज अतिशय कमी केली. जर मला हे चालत असेल तर मी याला सेव्ह करू शकतोय. आता मला असं वाटतं की 20 KBच्या जवळपास आलेलं आहे, मी याला सेव्ह करू शकतो. हे आपलं सेव्ह झालेलं आहे. आपण हे नंतर बघू शकतो किंवा इकडून शेअरसुद्धा करू शकतो. कुठं आपल्या व्हॉट्सअपला शेअर करू शकतो, टेलिग्रामला शेअर करतो, मेल पाठवू शकतो, सगळ्या पद्धतीने. आता या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक जातो मी. अजून आपल्याला दुसरा ऑप्शन वापरून बघायचा आहे. पुन्हा एकदा तोच फोटो घेतो मी आणि या ठिकाणी बघा फाईल साईज, फाईल साईज. आता किती % कॉम्प्रेशन पाहिजे तुम्हाला, सेम पद्धत 75%, 2%, 10% पाहिजे तेवढं तुम्हाला या ठिकाणी. आणि याच्यातली रेडीमेड टक्केवारी जर तुम्हाला वापरायची नसेल तर इथं 75वर क्लिक करून तुम्हाला किती टक्के कम्प्रेशन करायचं आहे, 50%, 10%, 5%, अशा पद्धतीने कन्फर्म जर केला तुम्ही आणि पुन्हा इथं खाली स्टार्ट म्हटलं तर तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं कॉम्प्रेशन करून मिळेल. इथं खाली कॉम्प्रेस क्वालिटीसुद्धा आहे, 60%, किती % कॉम्प्रेस पडेल. इथं फाईल साईज आहे आणि इथं कॉम्प्रेशन क्वालिटी आहे. तुम्हाला जे हवं ते. मला असं वाटतं हे 2 ऑप्शन वापरण्यापेक्षा, हा आणि हा ऑप्शन वापरण्यापेक्षा फाईल साईज हा ऑप्शन आपल्याला खूप उपयोगी पडतो, कारण आपल्या सगळ्या गरजा इथं पूर्ण होतात. तुम्हाला किती क्वालिटीची फाईल, अगदी तुम्ही जास्त या ठिकाणी KB वापरला तर तुम्हाला जास्त क्वालिटीची फाईल तयार होईल. जर तुम्ही अगदी कमी आकडा टाकला इथं KBचा तर तुमचं काय होणार आहे, अतिशय कमी पद्धतीनं साईजमध्ये ती फाईल तयार होणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्रेशन करता येतं. हा झाला कॉम्प्रेसचा भाग. आता पुढचा भाग आहे रिसाईज इमेज. कॉम्प्रेशन आणि रिसाईजमध्ये थोडासा फरक आहे. कॉम्प्रेसमध्ये काय होतं की त्याच्या डायमेन्शन्स कमी होतात आणि क्वालिटीसुद्धा लो होते, क्वालिटी घसरते. परंतु रिसाईजमध्ये काय केलं जातं, त्याची साईजच कमी केली जाते. म्हणजे असं समजा की एक मोठा फोटो होता, तो रिसाईज करणे म्हणजे त्याची छोटी कॉपी म्हणून. एखादा मोठा माणूस आहे आणि त्याचा फोटो, हे दोन्ही एका प्रमाणात असतात, फक्त त्याची काय आहे ती नक्कल आहे. अशा पद्धतीनं रिसाईजमध्ये त्याची साईज कमी केली जाते आणि कॉम्प्रेशनमध्ये त्याला प्रेस करून दाब देऊन त्याच्यावर बारीक केलं जातं. याच्यामुळे कॉम्प्रेशनमुळे काय होतं की क्वालिटी लो होते, म्हणजे क्वालिटी फोटोची घसरते. परंतु रिसाईजमुळं इतकी क्वालिटी घसरत नाही. म्हणजे तुलनेनं कॉम्प्रेशनपेक्षा रिसाईजिंगमध्ये क्वालिटी चांगली मिळते. म्हणून या ठिकाणी आपल्याला रिसाईज इमेज असं केलं तरी चालतं. आता हाच फोटो मी पुन्हा एकदा निवडतो किंवा मी दुसरा फोटो घेतो. आता हा फोटो घेतला. या फोटोला याची ओरिजिनल साईज जर तुम्ही बघितला तर 2.63 MB आहे. आता याला 2च पर्याय आपल्याकडे ऑप्शन आहेत. एक म्हणजे रिसाईज मोड आणि दुसरा म्हणजे पिक्सल. तुम्हाला कशामध्ये रिसाईज करायचं आहे, टक्केवारीमध्ये का पिक्सलेटमध्ये? कारण या ठिकाणी पर्सेंटेज जर आपण काढलं 5%, 10%, इथं तुम्हाला किती साईज पाहिजे हे मिळणार नाही. ते तुम्हाला कॉम्प्रेशनमध्ये करायला लागेल. पण एक अंदाज लागू शकतो आपल्याला की मला साधारणपणे एक 5% कॉम्प्रेशन केलं, 5%नं मी जर मला कॉम्प्रेशन केलं मी किंवा रिसाइजिंग केलं तर काय होते बघूया. तर बघा अगदी 15 KB वरती फाईल आली. म्हणजे इथं फक्त अंदाज येत नाही आपल्याला की किती KBची फाईल होईल. थोडंसं आपल्याला ते अंदाज घेऊनच बघायला लागेल की किती साईजची फाईल होते आपल्याला. तर अशा पद्धतीनं तुम्हाला
कॉम्प्रेस आणि रिसाईज दोन्हीचा वापर करून तुमची फाईल लहान करता येते. तिसरा प्रकार आहे या ठिकाणी क्रॉप इमेज. या ठिकाणी बघा अजून एक सांगायचं राहिलं, रिसाईजमध्येच अजून आपल्याला या ठिकाणी क्रॉप नव्हे, एक मिनिट, रिसाईज इमेजमध्ये एक सांगायचं राहिलं ते म्हणजे इथं खाली पिक्सलचं, इथं लांबी आणि रुंदी, हाईट आणि विड्थ, या ठिकाणी कधी कधी असं सांगितलं जातं की हाईट एवढी ठेवा, विड्थ इतकी ठेवा, पण असे ॲप्स फार कमी आहेत की हाईट आणि विड्थनुसार आपल्याला ॲडजस्ट करून देणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पिक्सलमध्ये हाईट आणि विड्थ ठेवता येते. समजा इथं मी 100 ठेवलं, हाईट ही पिक्सलमध्ये बरं का, 100 पिक्सल, तर त्याची हाईट त्याच्या प्रमाणात कमी जास्त होणार आणि मग आपल्याला त्याचं कॉम्प्रेशन करता येणार. म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आता हे सगळे ऑप्शन बघितल्यानंतर ह्या दोन्हीपैकी सगळ्यात बेस्ट आणि आपल्याला अत्यंत उपयोगी कोणता आहे? आता हे बाकीचे उपयोग आपल्या गरजेनुसार वापरायला येतात म्हणून मी सांगितले. सगळ्यात महत्त्वाचा आणि आपल्याला जास्त कामाला येणारे दोनच ऑप्शन आहेत यामध्ये. कॉम्प्रेसमध्ये जर आपण गेलो तर इथं आपल्याला फाईल साईज हाच ऑप्शन शक्यतो वापरायचा आपण, फाईल साईज. कारण आपल्याला किती साईजची फाईल करायची आहे ती इथं बनवता येते. आणि दुसरी गोष्ट, इथं रिसाईजमध्ये जर तुम्ही गेला तर त्यातला पहिलाच भाग वापरायचा आहे. कोणता? हा टक्केवारीचा, वरचा पर्सेंटेजचा. याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 10%, 2%, 3%, कितीही टक्क्यावर तुम्हाला त्याचं कॉम्प्रेशन करून मिळेल. हे दोनच ऑप्शन यातले अत्यंत महत्त्वाचे आहेत फाईल रिसाईज करण्याच्या बाबतीत. आता क्रॉप इमेज हा काय प्रकार आहे? तर फोटो कट करण्याचा हा प्रकार आहे. आता समजा मी हा फोटो घेतला, पुन्हा दुसरा एक फोटो घेतो. आता मी हा एक फोटो घेतलाय. आता या फोटोला तुम्हाला याच्या भोवताली, या फोटोच्या भोवती अशा पद्धतीचे हँडल दिसतात पहा. इथं पांढऱ्या कलरचे ठळक हँडल दिसतात. या हँडलचा वापर करून तुम्ही या फोटोची साईज काय करू शकता? कमी किंवा जास्त करू शकता, किंवा तो जेवढा पाहिजे फोटो तेवढा आपण कापू शकतो. या ठिकाणी बघा, मी वरून हा हँडल खाली ओढतोय, खालून सुद्धा अशा पद्धतीने मी ओढतोय, अजून इकडून या बाजूला घेतोय. मला जितका फोटो पाहिजे तितका मी ॲडजस्ट करून घेऊ शकतो. मला असं वाटलं की हा फोटो हाफ करायचा आहे, अजून मी अशा पद्धतीने हाफ करू शकतो. आणि मला जर वाटलं, आता हे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. फ्री इमेज, 1:1, 3:4, अशा पद्धतीनं. याच्यापैकी आपल्याला जे काय करायचं आहे, जे काय आपल्याला आवश्यक आहे ते आपण करू शकतोय. आता मी इथं फ्री घेतलंय, मला किती लांबी रुंदी माझ्या मनानं पाहिजे. इथं जर आपण चौरस आकृती 1:1 घेतलं असतं तर ॲटोमॅटिक या ठिकाणी क्रॉपिंग झालं असतं. आपण ते पण करून बघणारच आहोत. या ठिकाणी मी आता जे सिलेक्शन केलं आहे त्याला ओके जर मला करायचं असेल तर ही बरोबरचं जे टिक आहे त्याला क्लिक करायला लागेल. त्याला मी क्लिक करतो. बघा, आपला फोटो या ठिकाणी क्रॉप होऊन आलेला आहे, साईज पण कमी झालेली आहे आणि तो फोटो पण या ठिकाणी मी सेव्ह करतोय फोटोला. हा फोटो सेव्ह झालेला आहे. आता मी दुसरा त्यातला प्रकार करून दाखवणार होतो, तो क्रॉपिंगमधला. आता हाच फोटो मी वेगळ्या पद्धतीने क्रॉप करतो. इथं तुम्हाला घेतानाच इथं खाली चौरस आकृती घेता येते. इथं फ्री ऐवजी तुम्ही काय करू शकता? चौरस आकृती घेऊ शकता. बघा, मी इथं चौरस आकृती घेऊन दाखवतो तुम्हाला. याच्यावर क्लिक करतो, ॲटोमॅटिक या ठिकाणी त्यानं फोटोचं सिलेक्शन केलं आहे. आपल्याला अशा पद्धतीनं फोटो वर खाली करता येतो. तुम्हाला कोणता भाग घ्यायचा आहे फोटोचा अशा पद्धतीने घेता येतो. झूम करायचा असेल तर बोटानं तुम्ही स्क्रीन अशी झूम करू शकता आणि तेवढाच भाग तुम्ही चौरसात बसवू शकता अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला इथं बरोबरची टिक मार्क करता येते. बघा, हा फोटो आपण अशा पद्धतीने क्रॉप केला. आता आणखी थोडंसं क्रॉपिंगला वेगळे वेगळे पर्याय आहेत. आता उदाहरणार्थ तो मी दाखवतो मी तुम्हाला. हा बहुतेक आपण सेव्ह केला. याच्यानंतर पुन्हा क्रॉपला गेलो आपण. आता एक वेगळा फोटो घेतला आणि या ठिकाणी तुम्हाला इथं रोटेटचा एक ऑप्शन दिसतोय. रोटेट, हा रोटेटचा ऑप्शन कशासाठी? तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फोटो काढतो, कधी उभे काढतो, कधी आडवे काढतो. मोबाईलचं लँडस्केप व्यवस्थित दिसत नसल्यामुळं तुम्हाला काय करता येतं, कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी एक मला कमेंट आले, ऑनलाईन सेशन चालू असताना रेकॉर्ड ऑप्शन येत आहे, त्याने रेकॉर्ड करून सेव्ह करून ठेवू शकतो का? नाही, तुम्हाला सध्या रेकॉर्ड वगैरे करता येणार नाही. मी ह्याचं रेकॉर्डिंग देणार आहे तुम्हाला, त्याची काही अडचण नाही. या ठिकाणी बघा, इथं हा जो रोटेटचा ऑप्शन आहे याचा आपण वापर बघत होतो. याला जर आपण क्लिक केलं, हे पहा
रोटेट झाला फोटो, अजून रोटेट झाला. अशा पद्धतीनं हा फोटो आपल्याला रोटेट करता येतो फिरवण्यासाठी. इथं तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसतोय, याचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. याला जर क्लिक केलं तर हा फोटो पाहिजे तसा घेता येतो बघा. पाहिजे तसा आपल्याला काय करता येतो, सिलेक्शन करता येतो. म्हणजे तो अगदी ह्याचे हँडल कसे पाहिजे तसे वळवता येतात. इथून इथून कसे पण आपल्याला फोटो ते सिलेक्शनसाठी वळवता येतं. अशा पद्धतीने ज्यावेळी आपलं काम होईल त्यावेळी आपण त्याला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. आता आपण आत्तापर्यंतची काय कामं केली ती डायरेक्ट गॅलरीमध्ये तर आपल्याला दिसतातच, शिवाय आपल्याला इथं जो एक वर ऑप्शन दिसतोय पहा, माय वर्क, याच्यावर जर क्लिक केलं तर आपण आत्तापर्यंत केलेली सगळी कामं दिसतात. हे पहा, आपण याच्यामध्ये 2च फोटो, मला वाटतं 2-3 फोटो केले. हे कॉम्प्रेस्ड इमेजेस आहेत. त्याच्यानंतर रिसाइज वर आपल्याला ऑप्शन येतात बघा वेगळे, कॉम्प्रेस्ड इमेज, रिसाइज्ड इमेज, क्रॉप्ड इमेज, आहे की ना. याच्यामध्ये आपण रिसाइजमध्ये गेलो तर हे रिसाइज केलेले फोटो आहेत. इथं पुढं क्रॉप्ड मध्ये गेलो की हे आपण क्रॉप केलेले फोटो आहेत. अशा पद्धतीनं इथं तुम्हाला काय करता येतात, त्याचे आपले काम बघता येतं. अशा पद्धतीनं हे सेशन या ठिकाणी संपन्न होते. आता मी आपण जे रोजच्या रोज जे सेशन घेत असतो त्या सेशनच्या बाबतीत आपली पद्धत कशी आहे की हे सेशन झालं की आपण माईक चालू करतो आणि आज आपण जे काही शिकवलं त्यातलं तुम्हाला भाग समजला का, किंवा न समजला असेल तर कोणता भाग समजला नाही, अशा पद्धतीनं आपण प्रश्न विचारायला संधी देतो. आता आपण अगोदर सुरुवातीला बघूया की हा जो आपण कोर्स 20 तारखेपासून सुरू करतोय त्याचा अभ्यासक्रम काय आहे. तर त्याचा थोडासा अभ्यासक्रम आपण बघून घेऊया. मी थोडक्यात 1-2 मिनिटात सांगतो. ही अभ्यासक्रमाची PDF आहे. याच्यामध्ये आपण इथं बघता गुगल प्रोडक्ट्स, गुगलकडून जे आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप आहेत पण त्याचा आपल्याला वापर माहिती नसतो. ईमेल अकाउंट, अगदी मेल अकाउंट खोलण्यापासून ते अकाउंटच्या सिक्युरिटीपर्यंत, कारण आपला जो अँड्रॉइड मोबाईल आहे तो पूर्णपणे ईमेलवरच चालतो. आपलं ईमेल अकाउंट हॅक म्हणजे आपला मोबाईल हॅक. आणि म्हणून आपल्या ईमेलच्या सुरक्षेसाठी पासवर्ड कसा असायला पाहिजे, त्यासाठी काय काय केलं पाहिजे, गुगलची सिक्युरिटी, 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन, ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत त्या बारकाईनं आपण या ठिकाणी घेतो. पासवर्ड मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर गुगल ड्राईव्ह आपल्या मोबाईलमध्ये असतोय पण आपण त्याचा वापर करत नाही. पण गुगल ड्राईव्हचे किती उपयोग आहेत ते या सेशनमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. याच्यामुळं आपल्याला पेनड्राईव्ह कायमस्वरूपी विसरायचा आहे. आपण जर एकदा गुगल ड्राईव्हचा वापर करायला शिकलो तर पेनड्राईव्ह हा कायमस्वरूपी आपण विसरायचा आहे. गेल्या 7-8 वर्षामध्ये मी पेनड्राईव्ह वापरलेला नाही, कारण माझं सगळं काम गुगल ड्राईव्हवर होतं. त्याच्यानंतर गुगल कीप, त्याची गरज, महत्त्व, प्रत्यक्ष वापर, सुरक्षितता त्याची, गुगल लेन्स, गुगल ट्रान्सलेटर, जीबोर्ड, त्याच्यानंतर गुगल डॉक्स, गुगल फॉर्म्स, डाटा कलेक्शन, त्याचं ॲनालिसिस, ऑनलाईन टेस्ट. आपण वेगवेगळ्या मुलांच्या परीक्षा घेतो बघा ऑनलाईन, मुलांनी प्रश्न सोडवले, उत्तरं दिली की ऑटोमॅटिक पेपर तपासून त्याचे गुणसुद्धा येतात. तर तशा टेस्ट कशा तयार करायच्या, त्याचं डाटा कलेक्शन, रिपोर्टिंग कसं करायचं, आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार करणे, यूट्यूब स्टुडिओमधून मॅनेजमेंट करणे, त्याच्यानंतर PDF मोबाईलमधून PDF तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यामध्ये मग ॲडॉब स्कॅनचा अगदी डिटेल वापर. आपली ॲडॉब स्कॅनवर साधारणपणे 3 सेशन होतात. PDF पासून JPG बनवणे, फोटोपासून JPG किंवा PDF बनवणे, त्याच्यानंतर PDF रिसाइज करणे, PDF स्प्लिट करणे, मर्ज करणे, लॉक आणि अनलॉक, म्हणजे PDFला सुद्धा पासवर्ड देता येतो, PDF एडिटिंग करणे, एक्स्ट्रॅक्ट पेजेस फ्रॉम PDF, रोटेट पेजेस, रिऑर्डर, डिलीट, त्याच्यानंतर टेक्स्ट इमेज वॉटरमार्क PDFला देणे, ॲड पेज नंबर्स, हे PDFच्या बाबतीत. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी अत्यंत महत्त्वाचा आणि घटक, आणि स्वतःची सध्याची जी काय ओळख आहे ती सगळी आपल्या मोबाईलमध्ये. तर त्या संदर्भात जर आपण सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत जर काळजी घेतली नाही तर आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं. तर त्यासाठी मोबाईल आणि ऑनलाईन खात्याची सुरक्षितता, हॅकिंगपासून बचाव याचे आपली सेशन असतात. सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम यांची सुरक्षितता, त्याच्या महत्त्वाच्या सेटिंग. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस अत्यंत महत्त्वाचा भाग, वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट हे तर अतिशय म्हणजे गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय एखादं आपलं काय म्हणतो आपण त्याला, तंत्रज्ञान शिकण्याची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. तर वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट हा आपल्या प्रशिक्षणाचा मुख्य गाभा आहे आणि याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं साधारणपणे वर्ड 7 ते 8 सेशन, एक्सेलचे 7-8 सेशन आणि पॉवर पॉईंटचे 7-8 असे साधारणपणे 22 ते 23 सेशन आपण याच्यावर घेतो.
डॉक्युमेंट मॅनेजमेंटमध्ये स्वतःची जी कागदपत्र ती डिजिटली सेव्ह करणं, ते पण कसल्याही हॅकिंगला बळी न पडता. त्याच्यानंतर फोटो एडिटिंग, बॅनर, शुभेच्छा संदेश कार्ड किंवा निमंत्रण पत्रिका, व्हॉट्सअप DP लोगो, शाळेची आपली जाहिरात स्वतः तयार करणं, हे सगळं आपलं फोटो एडिटिंगमध्ये येईल. व्हिडिओ एडिटिंगमध्ये 7 ते 8 तासिकामध्ये आपण व्हिडिओ निर्मितीचं कौशल्य कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ तयार करता येतात ते शिकवतो. ऑडिओ एडिटिंगमध्ये व्हिडिओ गाण्याचं ऑडिओमध्ये रूपांतर करणं, गाणी कट करणं, जोडणं, त्याच्या रिंगटोन तयार करणं, याचा आपल्याला आपल्या शाळेचे जे स्नेहसंमेलनं वगैरे असतात त्यावेळी ह्याचा फार उपयोग होतो. त्याच्यानंतर आपल्या शाळेची जितकी काही पोर्टल आहेत, ही सगळी पोर्टल तुम्हाला शिकवली जातात. ज्या त्यावेळी जी पोर्टल चालू असतात त्यावेळी कारण सगळीच पोर्टल काय ह्या 2-3 महिन्यात चालू नसतात. ज्या वेळी ते सेशन पोर्टल चालू असतात त्यावेळी तुमचं एक विशेष सेशन घेतलं जातं आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. 1 वर्ष व्हॅलिडिटी असते तुमच्या या कोर्सची. त्यासाठी तुम्हाला 1 वर्षासाठी आपण जे काही रोजचं सेशन घेतो त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जातात आणि ते रेकॉर्डिंग व्हिडिओ हे एका ॲपमध्ये ठेवले जातात. ओळीनं तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघता येतात. त्याच्यानंतर हा जो नंबर आहे, हा नंबर तुमच्याकडे नोट डाऊन करून घ्या. या नंबरला तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आपण आता याच्या अगोदरचे जर बघितला तुम्ही तर आपल्या ज्या 5 बॅचेस झालेले आहेत त्याच्या सगळे आपण वेगवेगळे ग्रुप ठेवलेले आहेत आणि त्या ग्रुपमध्ये आपण बघा हे आपले 5, आता हा 6वा ग्रुप नवीन झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण ग्रुप केलेले असतात आणि त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीनं बघा, आता एखादा आपण स्वाध्याय दिला की ते स्वाध्यायाचं तपासणी आपण ग्रुपवर करत असतोय. आता इथं ही बॅच संपून बऱ्यापैकी बरेच दिवस झालेले आहेत, त्यामुळे इथं आता सध्याच्या वगैरे फाईल नाहीत. पण या ठिकाणी बघा मला असतील कदाचित. आता इथं थोडंसं वर गेलेलं आहे कारण का ही बॅच साधारणपणे 15-20 दिवस झालं संपलेले आहे. त्याच्यानंतर इथं आहे पहा. आता याच्यामध्ये बघा हे पहा, आता हे व्हिडिओ निर्मिती चालू होती, त्या व्हिडिओ निर्मितीचं कौशल्य होतं हे पहा, काइन मास्टर पार्ट 4. तर अशा पद्धतीनं आपण सेशन झालं की त्याच्या खाली लगेच अशा पद्धतीनं व्हिडिओ तयार करून या ठिकाणी आपल्या ग्रुपवर सांगितलेलं असतं. त्याच पद्धतीनं जिथं काय अडचण वगैरे येते त्यावेळी विचारलं जातं. प्रत्येकाला वैयक्तिक सुद्धा आपण मार्गदर्शन करतो, फोनवर सुद्धा मार्गदर्शन करतो. तर अशा पद्धतीनं आता जर तुम्हाला ह्याच्या संदर्भात काही शंका असतील तर हँडरेज करायचं आहे. ज्याचा हँडरेज केला जाईल त्यांचा माईक चालू केला जाईल आणि त्यांना प्रश्न विचारता येईल. हँडरेज करा आणि तुम्हाला माईक चालू दिला जाईल तुमचा. ज्यांना काही प्रश्न विचारायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही हँडरेज करा, तुमचा माईक चालू करून देतो मी. मोबाईल कोणता निवडावा खरेदी करताना, अशी एक कमेंट आली. बघा मोबाईल हा शक्यतो आपल्याला कमीत कमी 8 GB रॅम आता पाहिजे. 6 GB सुद्धा आता कमी पडू लागलेला आहे. कमीत कमी 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल मेमरी इतक्या कॅपॅसिटीचा मोबाईल आपल्याकडे असावा. त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर चालणार नाही असं नाही, पण प्ले स्टोअरची साईज आता हल्ली खूप मोठी झालेली आहे आणि त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला अडचणी येतात आणि म्हणून या ठिकाणी आपण शक्यतो कमीत कमी 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल मेमरी असणारा घ्यावा. एवढं जर बजेट आपलं नसेल तर थोडंसं आपण काय करू शकता, आपलं बजेट अजून थोडंसं कमी करू शकता आणि कमीत कमी 6 GB आणि 128 GB हे तर पाहिजेच, त्याच्यापेक्षा कमी आपल्याला अजिबात करायचं नाही. या ठिकाणी फीस किती असं विचारलेलं आहे, त्याच्या संदर्भात आपल्याला ग्रुपला पण माहिती दिली जाईल. 1199 रुपये 3 महिन्यासाठी घेतो आपण, म्हणजे तिन्ही एकदा घेतली की हे 3 महिने चालतं. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे साधारणपणे 70 सेशन होतात. 70 तासाचं प्रशिक्षण आहे हे. 70 तासाचे व्हिडिओ, 70 तासाचं ऑनलाईन सेशन आणि त्यानंतर तुम्हाला वर्षभर दिला जाणारा सपोर्ट. 1 वर्ष तुम्हाला सपोर्ट दिला जाईल. तुमच्या काही अडचणी असतील तुम्हाला वैयक्तिक तुम्ही फोन करून सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. तुम्हाला वेळ दिली जाईल, त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारता येतात. तुमच्या अडचणी वगैरे सगळ्या विचारता. सुट्टी असते का? हो, आठवड्यातून एकदा सुट्टी असते. दर रविवारी तेवढी सुट्टी असते आपल्या सेशनला.
इथं मला एक कमेंट आले बघा, खूप छान वाटले आजचे डेमो सेशन, छान मार्गदर्शन, थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी काही हँडरेज आलेत, आपण आता बघूया. तांबोळी सर, तुमचा माईक मी चालू केलेला आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा ओके सर, येतोय आवाज माझा? येस. हा सर, मी 5व्या ग्रुपमध्ये आहे. हो सर. मला फिरसे डबल 6व्या ग्रुपमध्ये ऍडमिशन मिळेल का? निश्चित, काय अडचण नाही. ओके ओके ठीक. ओके सर. हां सर, तुम्ही आता विषय काढलाच आहात, तर सर आता मला वाटतं सरांनी माईक बंद केला. सर, पाठीमागच्या बॅचेसना सुद्धा, जे अगोदरच्या बॅचेसना ॲडमिशन घेतलं आहे, त्यांनी पुन्हा पुन्हा काही लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे केवळ सरावासाठी. कारण त्यांना समजलं नव्हतं अशातला काही भाग नाही, परंतु काही स्वतःच्या अडचणीमुळं किंवा काय त्यांना जॉईन होता आलं नाही. परंतु आपले जे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने होतात. परंतु काही जणांना असं वाटतं की पुन्हा ते व्हिडिओ बघण्यापेक्षा परत एकदा जॉईन झालेलं चांगलं. अशा पद्धतीनं बरेच जण रिपीट ॲडमिशनसुद्धा घेतात. तर सरांना माहिती आहे आपले बॅचेस कशा होतात किंवा मार्गदर्शन कसं असतं. तर हां सर, तर ठीक आहे थँक्यू सर. मला फिरसे परत ऐकायची इच्छा आहे, थँक्यू विचारलं. ओके सर, ओके, काय अडचण नाही. ठीक आहे. इथं अभ्यासक्रम काय आहे असं एक कमेंट आलेली आहे बघा. अभ्यासक्रम काय आहे तो मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. इथं एक PDF आपण तुम्हाला दाखवली होती आत्ताच. ती आपण ज्यांना पाहिजे त्यांना मागणी करतील त्यांना आपण ती अभ्यासक्रमाची PDF सुद्धा शेअर करणार आहोत, ज्यांची इच्छा आहे घ्यायची. हे पहा, आपण गुगल प्रॉडक्ट्स साधारणपणे एक 10 गुगल प्रॉडक्ट घेतोय. त्याच्यामध्ये PDF वर एक 10 ते 15 प्रोसेस करतोय, कारण PDF खूप महत्त्वाचे आहेत आपल्या शिक्षकांसाठी. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी, सोशल मीडियाचं सिक्युरिटी, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट मोबाईलवरून. याच्यासाठी आपल्याला कुठेही कॉम्प्युटर लॅपटॉपची गरज नाही. पण असं नाही की कॉम्प्युटर लॅपटॉपवर मी शिकवणारच नाही, असं पण नाही. आपली काही सेशन लॅपटॉपवर जरूर होतील. म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे समजा आता 6-7 सेशन आपली मोबाईलवर झाली, तर एक सेशन त्याचं कंबाईन सेशन त्याचं लॅपटॉपवर होईल की हेच ऑप्शन कॉम्प्युटरवर कसे घ्यायचे. अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट नंतर डॉक्युमेंट मॅनेजमेंट, म्हणजे स्वतःचे डिजिटल डॉक्युमेंट, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ऑडिओ एडिटिंग, शाळेला आपल्याला आवश्यक असणारे सगळी पोर्टल. आता आमच्या ज्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या बॅच झाल्या त्या सेशनची सगळी अजून पोर्टलची सेशन झाली नाहीत. याचं कारण असं आहे की काही पोर्टल आपली जूनमध्ये चालू असतात, काही जुलैमध्ये, काही ऑगस्टमध्ये. तर ज्या वेळी जी ती पोर्टल चालू असतात आणि त्याची जी कामं चालू असतात त्यावेळी आम्ही त्यांना विशेष लिंक पाठवतो आणि त्यावेळी त्यांना जॉईन करून घेतो. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की हे 3 महिन्याचा कालावधी संपला की तुम्ही आता काही जॉईन व्हायचं नाही, असं नाही. तर 1 वर्ष आपण त्यांना सर्व्हिस देतो. एका वर्षामध्ये त्यांना ज्या काही अडचणी येतील त्या सगळ्या सोडवण्यासाठी आपण त्याच्याशी कटिबद्ध असतो. तर हा अभ्यासक्रम आहे. पुन्हा एक कमेंट आलेली आहे मला की एप्रिलमध्ये पण बॅच आहे का. आताची जी बॅच सुरू होते आपली 20 मार्चपासून, ती साधारणपणे मार्च ते एप्रिल ते मे अखेरपर्यंत चालेल. म्हणजे जूनच्या अगदी पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल. त्यामुळे एप्रिलमध्ये काही आता बॅच होणार नाही. आता जी बॅच आहे तीच बॅच. त्याच्यानंतर 7वी बॅच आपली झालीच, तर साधारणपणे जुलैमध्ये सुरू होईल. आता याच्यानंतर एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये काही आपण बॅच सुरू करणार नाही. ही जी बॅच आहे ही 6वी बॅच आपली मेच्या साधारणपणे शेवटी किंवा जूनचा पहिला आठवडा इथंपर्यंत आहे. त्याच्यानंतर थोडासा गॅप घेतोय आपण 15-20 दिवसाचा. त्याच्यानंतर नेक्स्ट बॅच लोकांची मागणी आली तर. आता या 6व्या बॅचला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आली होती. गेल्या 8-10 दिवसापासून मला सतत मेसेज आणि फोन येत होते की आपण 6वी बॅच सुरू करा सर. आणि त्याच्यामुळं आपण 6वी बॅच आता सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. वेळ काय असेल, वेळ संध्याकाळी 7 ते 8 ही ठरवली आहे आपण. पूर्वी आपण 8 ते 9 घेत होतो, परंतु त्या वेळेमध्ये आता सध्या मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हा कॉम्प्युटरवरचा कोर्स चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, आता सकाळच्या शाळा बऱ्यापैकी सगळ्या जिल्ह्यात सुरू झाल्या. आणि ज्या काही जिल्ह्यात 1-2 जिल्ह्यात सुरू झालेल्या नाहीत, पुणे जिल्हा 1 एप्रिलपासून आहे. बाकीच्या काही जिल्ह्यामध्ये 18 तारखेपासून 20 तारखेपासून शाळा चालू होणार आहेत. म्हणूनच आपण सुरुवातीला 15 मार्चपासून बॅच घेणार असं जाहीर केलं होतं. परंतु काही जणांची मागणी आली की सर 20 पासून घ्या, कारण आमच्या सकाळच्या शाळा आमच्या 17-18 पासून सुरू होत आहेत. सकाळच्या शाळा सुरू झाल्या, सकाळ सत्रातील शाळा असल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता जॉईन होण्याची कसलीच अडचण नाही. आणि प्लस पॉईंट म्हणजे आपल्याला दिवसा आपल्याला त्याचा सराव करण्यासाठी जो आज काय भाग झालाय
त्या भागाचा सराव करण्यासाठी आपल्याकडं भरपूर वेळ उपलब्ध असणार आहे. ही एक आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे. अभ्यासक्रम पाठवा. तुम्हाला व्हॉट्सअपला मला रिप्लाय द्यावा लागेल, कारण तुमचा नंबर नाही आहे सेव माझ्याकडं. मला जर रिप्लाय दिला अभ्यासक्रम पाठवा म्हणून, तर तुम्हाला अभ्यासक्रम पाठवला जाईल. सुट्टी असते का? फी सांगितली. ठीक आहे. आणखी जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. हँडरेस करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. दररोजची वेळ तेच 7 ते 8 संध्याकाळी. याच्यामध्ये आज थोडंसं आपलं कसं झालं की बरेचसे नवीन लोक होते आणि वेळेचं टाईम बॉन्ड व्यवस्थित माहिती नसल्यामुळं आपण बराच वेळ जॉईनिंगला घेतला. परंतु आपल्या रेग्युलर बॅचेसला तसं होत नाही. आपण काय करतो की बरोबर 5 ते 7 मिनटं अगोदर वेळ देतो. साधारणपणे 6:52-53 आपण जॉईनिंग चालू करतो आणि बरोबर 7ला 7 म्हणजे 7 वाजून 1 मिनिट सुद्धा नाही, तर बरोबर 7 वाजता सेशन सुरू करतो. अशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी सेशन असतं. या ठिकाणी मला वाटतं वाळुंज सरांनी हँडरेस केलेलं आहे, त्यांना आपण बोलायची संधी देऊया. सर माईक चालू करा तुमचा आणि बोला. हॅलो सर. हा सर बोला. मला काय म्हणायचंय, एखादं सेशन करता आलं नाही हा, तर त्याचे आपण जे पीडीएफ पाठवतो, पीडीएफ नाही सर. बरोबर ना? हा, पीडीएफ नाही. आपण काय म्हणजे- करतो, मी तुम्हाला त्याचा डेमो दाखवतो मी काय करतोय. या ठिकाणी आता मी कॅमेरा स्टार्ट करतो माझा. ह्या दुसरा मोबाईल आहे माझा. ह्या मोबाईलमध्ये आता हे जे आपलं ॲप आहे, हे व्हीपी स्किल्स नावाचं ॲप आहे. हे ॲप तुम्ही प्रवेश घेतला की तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायला सांगितलं जातं. हे ॲप इन्स्टॉल एकदा का तुम्ही केलं की अशा पद्धतीनं तुम्ही कोर्स खरेदी केला की असे कोर्स तुमचे दिसतात, तुम्ही खरेदी केलेला. आता इथे या ठिकाणी बघा, सध्या हा टोटल ऑफिस मास्टर हा कोर्स चालू आहे. त्याच्यानंतर हा 4थ्या बॅचचा व्हिडिओ आहे. हे 5वी बॅच आहे पहा. आता समजा मी 5वी बॅच, आता तुमची याच्या खाली 6वी बॅच येईल. अशा पद्धतीने तुम्ही बॅचला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केलं की इथं तुम्हाला कंटेंट नावाचा ऑप्शन आहे. इथं क्लिक केलं, हे पहा इथं तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतात. इथं तुम्हाला सगळे व्हिडिओ अगदी तारीख वाईज. हे पहा, आता समजा हा 1 जानेवारीचा आहे, हा 2 जानेवारीचा आहे, हा 3 जानेवारीचा आहे. आणि व्हिडिओचं टाईम ड्युरेशन बघा सगळं. 1 तास 6 मिनिटं, 59 मिनिटं, 1 तास 8 मिनिटं, 1 तास 10 मिनिटं, 1 तास 1. हे रोजचे सेशन्स आहेत. हे अशा ओळीनं तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तो तुम्हाला इथंच बघायला मिळतो. रोजच्या रोज तुम्हाला कुठेही व्हिडिओ बघण्यासाठी कुठं सर्च करायचं नाही किंवा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं नाही. डायरेक्टली इथं क्लिक करायचं आहे, प्ले करायचं आणि तुमचा तो व्हिडिओ बघायचा आहे. आता हा पहा, सेशन क्रमांक 54 आहे. याच्यावर क्लिक केलं, हा किती तारखेला झालेला आहे? 17 फेब्रुवारीला झालेलं सेशन आहे. याच्यावर क्लिक केलं की हा यूट्यूब चॅनल नावाचं हे सेशन झालेलं आहे. यूट्यूब चॅनल कसं तयार करायचं वगैरे आपण शिकवलं होतं त्या दिवशी. तर याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली काय करता येतो, त्याचा व्हिडिओ बघता येतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता क्लिक करून दाखवतो मी तुम्हाला. याच्यावर क्लिक केलं, व्हिडिओ चालू होतो लगेच. असा फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ दिसतो. याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं, इथं खाली क्वालिटी आहे. याच्यावर क्वालिटीमध्ये तुम्हाला अगदी हाय क्वालिटीमध्ये हा व्हिडिओ बघता येतो, हाय क्वालिटीमध्ये. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं हा बार दिसतो. या बारनं तुम्हाला व्हिडिओ मागं पुढं करता येतो, बघता येतो, व्हिडिओ थांबवता येतो, पॉज करता येतो आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस वगैरे करता येते. तर अशी ही सुविधा आहे. एखादं सेशन जर चुकलं तर काहीही अडचण येत नाही, कारण अशा पद्धतीचे रेकॉर्डेड सेशन तुमच्याकडं 1 वर्षासाठी राहिलेले असतात. अजिबात अडचण येत नाही काय. मला ते एक शंका होती, जे आपण ऍप घेणार त्याचं लाईफ टाईम ऍक्सेस आहे की 1 वर्षापुरतं? 1 वर्षापुरतं आहे. आणि जर तुम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालं आणि तुम्हाला असं वाटलं की माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा याला बॅचला ऍडमिशन घेतला आणि याच्यातला आपण सांगितलेल्याप्रमाणे जर सगळ्या रोजच्या रोज जर त्याचा सराव थोडासा केला तर तुम्हाला पुन्हा तो व्हिडिओ बघायची गरजच पडत नाही. तुम्हाला ते पूर्णपणे पाठ होऊन जातं. तरीही तुम्हाला बघायचं असेल तर 1 वर्षाचा ॲक्सेस आहे. 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला हे व्हिडिओ पाहिजेत, तर त्यावेळची कंपनीचा जो काय चार्ज आहे, फक्त हे ॲप आपलं नाही आहे, आपण कंपनीकडून बनवून घेतलेलं आहे, ती कंपनी चार्जेस घेते याचं. तर याच्याबद्दल
तुम्हाला कंपनी काय 80-90 रुपये किंवा 100 रुपये जे काही चार्जेस लावेल तेवढं फक्त तुम्हाला रिन्यू करायचं आहे हां. आणि पुन्हा 1 वर्षासाठी तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. पण त्याची गरज पडत नाही. तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये परफेक्ट होऊन जाता. तुम्हाला अजिबात व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही. हां, ठीक आहे. तेच शंका होती. म्हटलं ऍसेस किती टाइम आहे, हां तर ठीक आहे. नाहीच आपल्याला वाटलं तर 1 वर्षानंतर हां रिन्यूअल करू रिन्युअल शकतो. करू शकता तुम्ही. ओके, थँक्यू सर. ओके. झूम मीटिंग वापराबद्दल माहिती द्यावी ही विनंती. ठीक आहे. आम्ही आता अगोदरचे जे आमचे बॅचेस झाले त्यांचंही हे सेशन घ्यायचं आहे झूम मीटिंगचं. त्याचं मी रेकॉर्डिंग सेशन करून देत असतोय. आता अगोदरचे आमचे बॅचचं पण ते राहिलेलं आहे. ते पण सेशन मी 1-2 दिवसात देणार आहे. आपण झूम मीटिंग आणि गुगल मीटिंग हे दोन्हीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करूया. ह्यावर अभ्यासक्रमात नाही आहे ते, परंतु अभ्यासक्रमात ते दोन्ही पॉईंट घेऊया आणि तशा पद्धतीचे सेशन तुम्हाला देऊया. फी किती आहे? फी 1199 3 महिन्यासाठी आहे. याच्यामध्ये पूर्ण 1 वर्षाची सर्व्हिस राहते तुम्हाला आणि 70 ऑनलाईन सेशन्स, त्याचं पूर्णपणे तुम्हाला रेकॉर्डिंग, एवढ्या बाबी असतात. मला वाटतं आता हँडरेस संपलेले आहेत आणि शंका पण कोणाची दिसत नाही. नेक्स्ट बॅच मे महिन्यामध्ये सुरू करा. तसं शक्य होईल असं वाटत नाही. कारण काय आहे की आता नेक्स्ट बॅचला एकतर एकाच वेळी 2-2 बॅचेस चालवणं थोडंसं अवघड जातं. टाईम मॅनेजमेंट होत नाही आणि त्याच्यामुळं ही एकच बॅच साधारणपणे आपली जूनपर्यंत चालेल. त्याच्यानंतर मग नेक्स्ट बॅच म्हटलं तर मग तुम्हाला जुलैमध्ये वगैरे जॉईन होता येईल. 7वी बॅच आपली साधारण जुलैमध्ये चालू होईल. कारण ही बॅच आता कंप्लीट उन्हाळ्याच्या सुट्टीची ही बॅच आहे आणि ही कंप्लीट 3 महिने चालेल. त्याच्यामुळं आपल्याला मे एंडपर्यंत ही चालणारच आहे आणि जूनचा एखादा पहिला आठवडा साधारणपणे गरज पडली तर. त्याच्यामुळं काय पुढच्या महिन्यात बॅच होईल असं वाटत नाही आणि ते शक्य पण होणार नाही. ठीक आहे. मला वाटतं आता सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर नंबर नोट डाऊन करून घ्या परत एकदा. 888860 या ठिकाणी सेशन पुन्हा कधी आहे. म्हणजे आज आपण जसं हे घेतलं डेमो सेशन, असं का? असं सेशन आपण साधारणपणे 20 तारखेला आपला ओरिजिनल म्हणजे पहिल्या सेशनपासून आपलं पहिलं सेशन चालू होते. स्टार्ट आपल्या बॅचचं पहिलं सेशन चालू होते. तर आपल्याला त्याच्या अगोदर आणखी एखादं डेमो सेशन घ्यायचंच असेल तर तुम्हाला ते सेशन साधारणपणे 1-2 दिवस अगोदर 17 किंवा 18 तारखेला असं एखादं डेमो सेशन पुन्हा एकदा घ्यायचा प्रयत्न नक्की करू आपण. शक्यतो घेऊच. 18 तारखेला असं सेशन घेऊ आपण. 18 तारीख म्हटलं तर आज 10 आणि 7 17 तारखेला घेऊ. पुढच्या रविवारी घेऊ बरोबर. म्हणजे तुम्हाला जॉईन व्हायला काय अडचण यायची नाही. तुम्हाला आणखी एखादं सेशन बघायचं असेल तर बघू शकता. पुढच्या रविवारी एखादं डेमो सेशन आपण जमल्यास शक्य झाल्यास घेऊ आपण. मी तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी नंबर सांगत होतो. इथं मी स्क्रीनवर लिहितो नंबर, तो तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकताय किंवा आपली जी PDF आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो नंबर आहे. मी इथं लिहितो 88 88 42. इथं पूर्ण बसला नाही, खाली घेतो मी, असा घेतो. साठ आणि 46 आहे शेवटी. 88 88 42 60 46 8888426046. याचा आपल्या PDF मध्ये होता पहा नंबर. मी तुम्हाला परत एकदा दाखवतोय. आपल्या अभ्यासक्रमाची PDF जर तुम्ही मागणी केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आपला अभ्यासक्रम कुठे गेला? इथं आहे बघ, हा नंबर आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर, किंवा नंबर लिहून ठेवा. कोर्सची PDF ग्रुपवर टाका. ठीक आहे. आपले जे 7-8 ग्रुप आहेत त्या ग्रुपवर, सगळ्या ग्रुपवर मी टाकतो कोर्सची PDF. त्याच्यामध्ये नंबर पण मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आता थांबूया या ठिकाणी आपण. सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य दिलं, चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे सेशन संपन्न झालं असं जाहीर करतो. ज्यांना ॲडमिशन्स घ्यायचे त्यांनी उद्यापासून ॲडमिशन घ्यायला काय हरकत नाही. तुमची निराशा होणार नाही.
याचं एक निश्चित या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देऊन तुमच्या तंत्रस्नेही होण्याच्या मार्गात मी तुम्हाला पदोपदी मदत करणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहावे अशा पद्धतीनं तुम्हाला आश्वस्त करतो आणि आपली रजा घेतो. सर्वांना गुड नाईट.